आता आम्ही आजचा आमचा 12वा दिवस आहे आणि खप्पर मालपेक्षाही जास्त अवघड असणारा हा माथासर परिसर आम्ही उंच चढून आलो. आता उतार एवढा आहे की खप्पर मालपेक्षाही जास्त कठीण आहे. आणि शुलपाणी संपला आहे तरीसुद्धा जंगल संपला नाही. हा वाईल्ड लाईफ क्रॉसिंग एरिया, इथून वन्य प्राणी या रस्त्यातून क्रॉसिंग करतात. त्याच्यामुळे सावधगिरीने आवाज देत जावं लागतं असं सरकारचं म्हणणं आहे. एक दिवसा नसते, एक रात्रीची वेळ, संध्याकाळची वेळ, पहाटेची वेळ, या इथे हे वन्य प्राणी रस्ता ओलांडताना दिसतील. इथे दिले म्हणजे इथे असं काय नाही कुठेही, कारण की काल परवा आम्हाला कोल्हा दिसला होता. पुढे काही मोर, गुजरातमध्ये आम्हाला मोर बघायला मिळतील. मागे माकड पाहिले. असे अन्य नर्मदा किनारी मी साप पाहिला होता, छोटा होता. अनेक लकडबक्का, तेंदवा, अस्वल आहे इथे. मागे एक पाटी गेली अस्वलीची. पण त्यांनी सांगितलं की त्यांची शक्यतो पहाटे आणि संध्याकाळी, रात्री अशी वेळ असते. अस्वल ती याची आपली उमराची फळं खाण्याकरता सकाळी येते. आणि मधाचे पोळे, खेकडं, असं काही खाते ना. अस्वल काय फळं पण खाते. दुपारी गाड्या वगैरे धावतात ना, गाड्यांच्या आवाजामुळं येत नाही वन्य पशु. हे बघा ना, एवढं घनदाट जंगल असेल तर इथे का नाही बिबटे. आत्ता इथे आपल्याकडे रायगडमध्ये JSWला बिबट्या आला होता. एवढा जंगलाचा, कंपन्यांचा, कारखान्यांचा भाग असून सुद्धा हा तर जंगलाचा भाग आहे. रोहा परिसरामध्ये आहे का नाही, अलिबाग, हा तर खूप जंगल आहे. लहान मुलं असेल तर पकडणारच. दिसलं का डोकं? दिसलं का? हां, दिसलं. ते बघा, ते सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा, यांचा तो डोका दिसतोय का तुम्हाला, पिंडीसारखा थोडा, तो तिथे आपल्याला तर जायचं आहे. मगाशी जास्त दिसत होता, अजून नंतर पुढे गेले होते तुम्हाला दिसेल चांगला. तो जगातील सगळ्यात उंच पुतळा आहे. जगातील सगळ्यात उंच पुतळा सगळ्या शेतकरी बांधवांकडून लोखंड एकत्र केलं आहे. पावडे पिकाव मिळून तो पुतळा तयार केला आहे. खूप उंच आहे. त्याचे पायच आपल्या डोक्या एवढे आहेत. असा पुतळा, त्याचं ते डोकं इथून दिसतंय म्हणजे आपल्याला ते बघायला मिळेल. असा शॉर्टकट आहे का? खळगा असेल तर मग शॉर्टकट ना. बघा कशी, याला म्हणतात वेडी वाकडी वळणं. हा खप्पर माल नाही बरं का, हा माथासर. खप्पर मालपेक्षा डबलनी म्हणजे पूर्ण खराब, चालण्याकरता त्रासदायक आहे. खप्पर मालपेक्षाही कितीतरी उतार चढ, किती चढ आहेत ते, बाप रे बाप. खप्पर मालचं नुसतं नाव बदनाम केलं आहे, पण खरा त्रास
या माथासरला आहे. तुमचा माथाही दुखेल और सर भी दुख जाएगा असं येते. सर्व त्या डोंगरांचा माथा सर शिरोमणी असा असणार हा. आम्ही आता उतरलो आहे. आता संपूर्ण उतारच लागलेला आहे. माझा पाय पुन्हा दुखायला लागला आहे. तो दुखतच राहणार आहे. चालणं म्हटल्यानंतर दुखत राहणार आहे. पण आता वेगळ्या ठिकाणी दुखतं खाली. बघा तिथे चढणीला पुढे रस्ता चालू आहे ना, त्या रस्त्यासाठी खडी वगैरे घेऊन येतो डंपर. हे डंपर आहेत. पोलीस कॅरियर, पोलीस, वन खात्यातले पोलीस गेले. जे है ना, जी जे गुजरातचं आहे.